आषाढी यात्रेसाठी सर्व संतांच्या मानाच्या पालख्या आज पंढरपूर तालुक्यात प्रवेश करणार आहेत. आपण जर बघितलं तर आज जो यात्रेतला जो शेवटचा जो विसावा असतो भाविकांचा, तो म्हणजे हा पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथे हा शेवटचा विसावा असतो. त्या विसाव्यावरती सर्व पालख्या ह्या एकत्र येत असतात आणि त्याची संपूर्ण स्वागताची तयारी जर आपण बघितलं तर पूर्ण झाली आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण बघू शकतो की हाच तो वाखरीचा पालखी तळ आहे. या तळावरती जर आपण बघितलं तर संपूर्ण जे रस्ते आहेत ते मुरमीकरण करून सपाटीकरण देखील करण्यात आलेले आहेत. खरं तर 2 दिवसापूर्वी मोठा पाऊस झाला होता. त्या पावसामध्ये इथं पाणी देखील मोठ्या प्रमाणात साठलं होतं. मात्र ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतः उभारून हे पाणी काढून घेऊन आणि त्याखाली खरं तर मोठमोठी पाईपलाईन देखील टाकलेली आहे, जेणेकरून भाविकांना कुठलाही पावसाचा त्रास इथं होणार नाही अशी सगळी चोख व्यवस्था केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर ते संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या देखील याच ठिकाणी खरं तर विसावा घेत असतात. त्यामुळे इथं आता बघितलं सगळी तयारी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. लाखोच्या संख्येने वारकरी खरं तर या पालखी तळावरती मुक्कामाला असतात. त्यांच्याकरता स्नानाची स्वच्छता असतील, त्याचबरोबर स्वच्छतालय असतील, असे वेगवेगळ्या सगळ्या सुविधा खरं तर चोख पद्धतीने इथं दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि शेवटचा जो मुक्काम आहे तो वालकीच्या ह्या वाखरीच्या पालखी तळावरतीच खरं तर असतो. इथून या सगळ्या संतांच्या पालख्या पुन्हा पंढरपूरच्या दिशेने मार्ग चोचतात. त्यासाठी हा खरं तर पालखी तळ हा प्रामुख्याने खरं तर याकडे बघितलं जातं. संध्याकाळच्या जर टायमाला तर संपूर्णपणे लाईटिंग देखील इथं केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठमोठे हॅलोजन इथं लावलेले आहेत. कुठलीही अडचण भाविकांना येणार नाही अशी प्रशासनानं चोख व्यवस्था करत वाखरीच्या पालखी तळावर घेतलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. वाखरीच्या पालखी तळावरून कॅमेरामन विनोद शहर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.